अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि बरकातहू। उम्मीद हो तुम्ही सगळी खैरियतशी असाल, बेस असाल। आजचो आमचो सफर आहे पनालजे आणि जी बहिरोली फाटा जे बोलतात, म्हणजे तिथपासून जे गाव लागतात, मुमका, नादगाव, अशिरशी, रजवेल आणि ह्या साईडचं मला वाटते लास्ट गाव आहे. त्याच्या पुढे पण गाव असतील, आयडिया नाही, पण जहा तक मला माहिती आहे की लास्टच गाव आहे, लास्ट गाव आहे. ते बनून राहा आमच्यासोबत आणि नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट्स करा. अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. बेसो आता आम्ही जात होतो इकडे, रस्त्यातला नी पोरा मिळली शिरशी गावाची. तुमच्या गावाचा व्हिडिओ रिलीज केला गेलोय, कसं वाटलं? मस्त वाटलं ना? मग चॅनल सबस्क्राईब केले हो? ओके, मग चला आता मिळू आपण नेक्स्ट टाइम. ओके ओके, थम्स अप. हे आमचे इब्राहिम भाई बघा, आम्ही पुरा आम्हाला माहिती पण नाही इकडे नोकलेले आहेत पनालजे. खास मेहमान. मग तुम्ही काय बोलले? आम्ही तुमच्या पार्टीला हो बघा. काय बोलतो बेसव? मग तुम्ही दापलीत होते हो ना? मग इकडे का शादी आहे? ऐसोच फिर्या. मग चला आता आमच्या सोबत आपलं इकत घ्या आपण. तुमच्यासाठी काय? हा चला, नेता तुम्हाला मी स्टोरला. गाईज आता आम्ही इथे पलंजेला आलो होतो आणि इकडे आपला दावत मिळली आहे नाश्त्यासाठी. आणि बघा ह्या इब्राहिम भाईला तुम्ही बघा सगळ्यांनी गोरशी बघा. आणि बोलले नव्हते 26 तारखेला मी मिली तीच बोली, पण तरी पण फसवले. बोला जरा 2 गीत बोला. बोला इब्राहिम भाई नाही गीत बोलतात ते जरा मूड नाही. कसली सगळ्यात होतोय? हा कसली वोटिंग मतदानाची दिले वोट दिले. कुणाला दिले हो? कुणाला? मशियाला की मशालला? आता मशाल जिंदाबाद. एक नंबर दाखवायचा. वोट दिलं होती. काय बोट दाखवा तुमचं. इब्राहिम भाई, मी काय बोलता, तुम्ही त्या व्हिडिओत एकदम म्हातारे वाटत होते. एकदम जवान वाटत. 12 वर्षाचं शादी पिदी शादी पिदीत वाटते, जेवण वाटते मस्त हे केलं वा तुम्ही. काय खाता? आमचं जेवण झालं ना शादीतला. मांस बीस काय नाही का? प्युअर व्हेज. तुम्ही व्हेजिटेबल हो? व्हेजिटेबल. आम्हाला बघून बघून कंटाळा येतो. अरे बापरे. हावरा पुरा ठेवा. हावरा पसंत. तुला सुरमई? सुरमई त्यांचं आवडतं. मला आवडतं तुला जास्ती. जाळी तरवा, माकला, परत कोलबी, पिझ्झा हे मा. आणि कोलिम नाही. कोलिम का? चला मग आता रईसूंच्या घरात जाऊ आपण. तिथे सगळं मस्तपैकी तुला जी जी मावरा होती आम्ही खावा तुला. चला तुला मी शिजवून दे. फिश फ्राय बनवून दे. आम्हाला का आमचा पोट तुम्हाला बघूनच भरते. आम्हाला किती मी खुश झालो, धावत आलो आसिया मुंबई शैली तुमच्यासाठी खास, बरोबर. मिलूसाठी तुम्ही बात केल्यावर माझे किती टाइम राहते त्या दिवसा? 12 वाजता आलो. 12 राहील गाडी. 6 वाजता आमच्या सोबतच झाली असती. तुम्हाला फोन लाग्या नको. आता रेंज मिळते का नाही मिळत? तुमचा जिओ आहे ना? जिओला आहे नेटवर्क. आता बोलेच होता, फोन करायचा होता, बोलेच होता की अमान मी आता जात आहे, तू आणणारच काय? मग तुम्हाला हल्लीच ती आहे ती एसटीने कशा केला आम्हाला. मग
अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। वालेकुम अस्सलाम। खैरियत? खैरियत। माशाल्लाह गार्डन वगैरह एकदम बेहतरीन बनवले हो. खूप सुवापासून 60 पाणी लावता माशाल्लाह आणि माशाल्लाह. पाणी घालून त्याची मेहनत करता बिलकुल. तेव्हा ते गार्डन जाईल आहे. जी माशाल्लाह. हा, मेहनत केल्याशिवाय काही होत नाही. बिलकुल. सुबहला फजरची नमाज पडलो की हीच काम माझा. माशाल्लाह हा, आज माझी वय झाली 75. माशाल्लाह. पण वाटव यंग माशाल्लाह. हा. असंच राहो तुम्हाला. इन्शाल्लाह आता मोडचा काय सांगू शकत नाही काय आहे ते. जी. बाकी तुम्ही बेसाव ना. हो अल्हम्दुलिल्लाह. काय तुमच्या गावाच्या बरात काय बोलाल? आमचं गाव मोहर गेलेलो आहे. माशाल्लाह. कारण बोर्डिंग पण आमची अगदी 1.5 करोडची बोर्डिंग आहे. जी 160 पोरा पडतात. जी ती पण तिकडची येतात. आपला नाला सोपारा, मीरा रोड, धारावी, बिहार, UPची सगळी येतात. त्यांना चप्पल वगैरे जी काय लागणारी वस्तू सगळी फ्री. माशाल्लाह. खाना पिना सगळं फ्री, छत्री वगैरे सगळं फ्री. नमाज पडतात 5 टाइम. आमच्या गाववाल्याला ताकीद काय त्या पोराला सतवायची नाही, पोरावर जोरात आवाज करायचो नाही. बारीक बारीक पोरा त्यांना करून द्या मस्ती वगैरे. नमाज तर पडतात. मशीद आमची फुल असतं त्या पोरापासून. माशाल्लाह हायस्कूल आहे. आता इन्शाल्लाह पुराला 12वी होणार आहे, 11वी 12वी होणार आहे. माशाल्लाह. आमची सोसायटी मुंबईला रजिस्टर सोसायटी आणि ही पण रजिस्टर आहे. पण ती बॉम्बे जमात आमची जमात 30 सवलो खर्च पुरवते. एकंदर खाना पिना पोराचा सगळा 30, गरीबाचा आमच्या गावांच्या गरीबाचा सगळा 30 पुरवते इन्शाल्लाह. आणि आमची पण पोराचं पडतात. माझं पण मुलगा हतच पडून गेलोय. तो MBA युनिव्हर्सिटीला MBA झालो, पण 10वी हातच झालो. माशाल्लाह. आता तो मस्कतला येतो. माशाल्लाह. बाकी काय ठीक चाललंय ना. जजाकल्ला. बहुत मोठी इन्फॉर्मेशन दिले तुम्ही. शुक्रिया तुमचा. शुक्रिया. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुह. अबेसो काय चाललंय? एकदम जुन्या बाकड्यावरती बसले हो माशाल्लाह. काय बोलाल? तुम्ही इकडे रहता हो? काय रहता हो? चिपलूनला रहता हो. अच्छा, मग आता सुट्टीला वाटतं गावात आले हो? अच्छा, ही खालती तुमचं घर आहे. माशाल्लाह. काय बाकी बात खबर सगळी तेच आहे ना? रिटायर्ड झाला ना आता काही. अच्छा, पहिले काय सौदीला होते हो? सौदीला 20 वर्ष होतो. माशाल्लाह. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. वालेकुम सलाम. अबेस हो ना? हो जी. जी काय बोलाल तुमच्या गावाच्या बरात? गाव काय आमचं गाव पानालजी आहे. जी. आणि इकडं 100 घरे बोर्डिंग आहे. अच्छा यतीमखाना आहे, हायस्कूल आहे, परामडी आहे. अच्छा. आणि हे तुमचा तालुका कसा आहे? ते तालुका खेड. खेड तालुका आहे ते. ओके, जजाकल्ला. शुक्रिया मोहम्मद. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुह. वालेकुम सलाम रहमतुल्लाहि वबरकातुह. बेस हो ना? माशाअल्लाह. काय बोलता हो गावाच्या बरात? गाव तो आमचं यायचं आहे. जी. आम्ही आजची 100 वर्ष अगोदरपासून बिजापूरशी आलेली आहो. तेव्हा आम्हाला बिजापूरचा पासून आम्हाला सरगुरूचं लकब मिळलेलो आणि 12 गाव बक्षीस मिळलेलं होतं आम्हाला. अच्छा, म्हणजे कच्च्या का म्हणजे राजांच्या टायमातला? म्हणजे आदिलशाह हुकूमत. आदिलशाह हुकूमत. आदिलशाह हुकूमतच्या टायमातला. अच्छा अच्छा. त्या टायमापासून आम्ही ह्या गावातून बसलेलो आहोत. तेव्हा आम्हाला सरगुरूचं लकब आणि 12 गाव बक्षीस मिळलेलं आहे. आणि माशाल्लाह मी आज पनाळजे गावचं सदर आहे आणि टंटमुक्त अध्यक्ष पण आहेत पुणे गावाचं. तर माशाल्लाह दापोलीशी राहिल्यात आमचं कोकणी भावच आहात. त्याला खूप शौकीन आहे की प्रत्येक गावाचं ते लोक फोटो काढून झूम करून लोकांना दाखवतात. माशाल्लाह अल्लाह त्याला अशीच बेस्ट हिदायत देऊ आणि हमेशा अशीच कायम ठेवू. आमीन, अशी आमची दुआ आहे. जजाकल्ला खैर. आणि ते 12 गाव कसे बोलले ना बक्षीस 12 मिळालं गाव ते? आमचे दोनवली, अच्छा. मालदोल, सुतवी असे काही आम्हाला असे 12 गाव आम्हाला असे बक्षीस मिळले. कामता कलवते अच्छा. असे आम्हाला 12 गाव बक्षीस मिळलेलं होतं. माशाल्लाह माशाल्लाह. जजाकल्ला खैर. बहुत बेहतरीन इन्फॉर्मेशन दे. शुक्रिया. जजाकल्ला. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. आजाच्या बेसो जी दुआ. काय बोलाल गावाच्या बरात तुमच्या? आमच्या गावाच्या बाहेर काय सांगितलं, आज जमान्यापासून आमचं गाव मोठ पडख्यात आहे. माशाल्लाह. आज प्रत्येक जण सांगतं की आमची फॅमिली सरगुरू फॅमिली आणि आमच्या गावाच्या बाहेर की जास्ती इन्फॉर्मेशन आपल्याला तुम्हाला देण्याची गरज पण नाही. इतकं आमचं गाव पडख्यात आहे.
माशाल्लाह. आणि सगळे ते जाणतात. आणि माशाल्लाह आमच्या गावातले आबादी पण बेस आहे. येणारे पण लोक आमचं मुस्लिम हिंदू सगळे आम्ही एकत्र येतात आणि एक ह्यानी मताने असतात. माशाल्लाह. आमच्या गावात मस्जिद आहे, एक आलिशान बिल्डिंग नमुना, त्यामुळे बोर्डिंग बनवतात. जी. त्यात स्कूलला तकरीबन 250 पोरं असतात. स्कूलला शिक्या म्हणजे हायस्कूल आहे तुमच्या? हायस्कूल, अंजुमन करुणा मुर्दू हायस्कूल ह्या नावाने संस्था आहे. ती तकरीबन 55 वर्षां जाल्यात आमच्या गावात हायस्कूल आहे. माशाल्लाह आमची मस्जिद पण माशाल्लाह शानदार आहे. तुम्ही स्वतः बघू शकता जाऊन. बाकी आमच्या गावातले लोकवस्ती पण बेस आहे. मुसलमान असो, हिंदू असो, बौद्ध असो, सगळं आम्ही एकट्याने असतात. शुक्रिया महबूब, जजाकल्लाह खैर.
सामने बघू शकता ही जी हॉस्टेल आहे आणि हॉस्टेल आहे जी येथील पोरा वगैरे ते आता येऊन पडतात स्कूलला. अच्छा 160-200 पोरा आहात आणि खूप बी सगळं एकदम मस्त, एकदम जेवणा बिवण्याचं काही टेन्शन नाही. आता ही जी पढाई एकदम मस्त आहे. जी आता ही हॉस्टेल आहे तुम्ही आता बोललो की यतीम पोरा वगैरे ते म्हणजे ही फ्री ऑफ कॉस्ट असते का त्याला? फ्री आहे. अच्छा मग यातले मग लांब लांबची पोरं येत लांब लांबची मुंबई वगैरे कुल्ला वगैरे सगळ्या इकडची. माशाल्लाह. मग आता ही म्हणजे काय इथे म्हणजे उर्दू मीडियम्स का उर्दू इंग्लिश सगळा मिक्स असते जनरल? अच्छा जमातच खर्च करतो पनालचे. अच्छा पनालचे जमात फक्त करते माशाल्लाह. आणि म्हणजे ह्यातलं म्हणजे मोप यतीम पोरं आहेत का अशी पण येतात शिकायला? दुसरी पण हात पोरा. अच्छा काही लोक पैसेही करतात, काही लोक यतीम आहात माशाल्लाह. म्हणजे गावातली पण आता ती स्कूल आहे. अच्छा त्या साईडला खालती. ओके. आणि ही फक्त हॉस्टेल आहे, फक्त राहण्यासाठी आहे फक्त. आणि स्कूल जी ती खालती आहे तिकडे त्या साईडला. पण इकडे सगळं ओके ओके माशाल्लाह. इब्राहिम भाई तुमची पण हीच स्कूल आहे? नाही. मग तुम्ही कशा स्कूलला शिकला? पोईतला शिकला. कोवेतला? इन तर मालूम कोवेत शोळा खाची स्कूलला खाच्या शिकले हो? रामपेस सांगा जरा, बोला खाच्या स्कूलला. सावर्ड्याला. काही 10वी केले हो? 7वी. खाच्या वर्षाला होते हो? इतकं कुणाला वय याद आहे तरी सुद्धा 1980ला 1970ला हां. अच्छा मग पुढे का शिक्षण का नाही कम्प्लीट केलं? नाही 7वी बस झाली. आणि मग या गीतच्या फील्डला केव्हापासून तुमचा हे झाला? हां लहान असतानीच तुमच्या खानदानला कोण होता असा गीतकार? नाही. तुम्ही शौक मधला तुमचा शौक आहे? शौक. अच्छा अच्छा. मी कितीच नाही बोलायचो पण माशाल्लाह तुम्हाला लोक मग पसंत करतात म्हणजे जेव्हा मी तुमचा व्हिडिओ टाकलो रत्नागिरी चौकून जात होते तिथपासून लोक तुमचे मग फॅन आहेत म्हणजे हर लोक मला मेसेज करतात की इब्राहिम भाईला शोधा आणि व्हिडिओला घ्या, आम्हाला बेस्ट वाटतात इब्राहिम भाई. पण तुम्हीच सगळ्या चुपाचुपी खेळता हो नाही? बघा आज लकीली आज तुम्ही आम्हाला मिळले होते. काय बोलाल व्ह्युअर्सला? काय बोलू इतकं मग नाही नाही काय मेसेज द्या तुम्हाला लोक पसंत करतात त्याला? काय देव मेसेज तुम्हाला? बेस ऱ्या काय ऱ्या असा काय नाही बोलणार. मग चला आता तर का दिलं असतं फुल मेसेज तुम्हाला दिला असता. आता आम्ही आलो मस्जिद बंदर. ही पनालजेला एक एरिया आहे म्हणजे गावाशी दूर आहे तकरीबन मला वाटते काय 2 किलोमीटर असेल ना. पण मस्जिद बंदर ह्या मस्जिद बंदरला काय येते? आता आपले दर्गा आहात, एक छोटी मस्जिद आहे. अच्छा 2 दर्गा आहेत आणि छोटी मस्जिद आहे. ओके चला बघूया. आणि 2-3 घरं आहात अशी छोटी बस्ती गावात म्हणजे आपले राहतात माणसं इथे? 2-3 हो चला जाऊया. ही आहे ह्या गावाची दर्गा आणि यांचं नाव इकडे लिहिलेलं आहे हजरत सईद अहमद जलाली आणि हजरत सईद अब्दुल जलाली. चला अशी जाण अल्लाह सलामी करूया. अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलिहि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहिम व अला आलिहि इब्राहिम इन्नका हमीदुल मजीद. अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलिहि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहिम व अला आलिहि इब्राहिम इन्नका हमीदुल मजीद. सामनेशी बघू शकता इब्राहिम भाई येत आहेत. आता आम्ही हो इकडे या गाव आहे, गावाशी 2 किलोमीटर लांब आहे. इकडे पण बघू शकता 1-2 घरं आहेत आणि ह्या एरियाला बोलतात मस्जिद बंदर. आता आम्ही जे दर्ग्याला
जे लुक आफ्टर करतात. आता आम्ही त्यांशी मिळतो इथे. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. वालेकुम सलाम. ये तो दरगाह है, लेकिन ये कटरा बैतानी के टाइम पर नाम आकर खड़ा रहता है. यहाँ बड़े बड़े लोग आए थे. कोकणीत बोलले तरी चालेल हा चाचा. ही दरगाह आहे. जरा बाप बेट्याची तुरबत आहे. अच्छा. आणि हो कटरो कैसे लागलो तर हाते नांग उभं राहतं. अच्छा, म्हणजे तुमचा बोलूचा आहे की हे सगळे गिरील इथे लागलेले आहेत, पण इथे गिरील बसवताना जनावर या नाग येते, म्हणजे बसून देत नाही. त्याचा रिझन काय रिझन त्याचा ती अल्लाला माहिती. अच्छा. आणि तुमच्या टायमात पण झालेलं असं की हो पहिले तुम्ही बघलेलं आहे. साप अभी भी आता है इधर. अच्छा, मग ही मस्जिद जुम्मा के दिन वो दरवाजों के ऊपर आकर बैठता है. अच्छा, हर जुम्मत आहे ते. कभी कभी. अच्छा, आणि ही मस्जिद बंदर ही जी कब्रिस्तान आहे ही मग पुराण आहे ना. ह्याची काय हिस्ट्री आहे ह्याची. त्याचे ये मोगले खानदानच्या टायमाला ही कब्रिस्तान आहे. आता एक पैगंबराची कबर आहे. अच्छा. जो रत्नागिरीला जुना मर्कस आहे त्या मर्कसवर लिखलेला आहे. अच्छा. पलांच्यातला पैगंबर हिंदूला मुस्लिमकडे आलं होतं तर आता शहीद झाला. म्हणजे सहाबा असतील. साहबा. माशाल्लाह. और कभी कभी उसकी सवारी भी दिखती है हमको. इसके ऊपर है, ऊँट के ऊपर है सवारी. हा. अच्छा अच्छा. पण असं ती आपल्या इस्लामच्या हिशोबाने असं आपण त्याच्यात यकीन नाही ठेवतो सर, की जो माणूस दुनियाची जाते तो वापस नाहीत, म्हणजे ती आपलं अकीद होय ना मुसलमानांचं. असं आहे की काय आपली जुनी माणसं आपली काय अलग अलग बोलतात आहे ना, पण जी हकीकत आहे ती आहे की दुनियाची जो गेलोय तो वापस नाही होऊ शकत. म्हणजे आणि म्हणजे मोठा म्हणजे जुना आहे, म्हणजे इकडे सहाबा वगैरे ची पण कबरे असू शकतात ना. ऑलराईट. अजून काय बोलाल तो, अजून इन्फॉर्मेशन. अजून काय कभी कभी शेर भी आता है उधर बैठता है. तर शेर पण येते. अच्छा, तुम्ही बघलेलो शेर डोळ्याने. उनको देखने का कभी भी आओ जुमेरात पकड़ के. हा, जुमेरातच येते. ओके ओके. मग तुमच्या गावाची मग हिस्ट्री याचा मतलब आहे ना. हा, तुमच्या गावाचे एक मेंबर आहेत मुतोले मला वाटतं ते पण बोलले की आम्ही 600 वर्षा पहिले ते का बिजापूरशी आलो होतो. आदिलशाह हुकूमत जेव्हा होती त्या टायमातलं. मग तुम्ही पण सरगुरुच तुमचा. बिजापूर. अच्छा अच्छा. पहिलेचे आलेले आहेत. आजो पंजोबान. माशाल्लाह. ठीक आहे, जजाकल्ला खैर. तुमचं नाव कसं पुरा. युसुफ दाऊद खान. युसुफ दाऊद खान. जजाकल्ला, शुक्रिया. मोब. हाँ. अबा अगर से टूटे बनाया खलील ने, यारो ये दिल न टूटे बनाया जलील ने. ख्वाहिश है अगर तुझे अजमत की तो कर खिदमत फकीरों की. माशाल्लाह माशाल्लाह. बघू शकता इकडे मस्जिद आहे आणि ही मो पुराणी मस्जिद आहे. हे आपले गावचे साथी आहेत. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. ब्रिटिशच्या जमान्याची मस्जिद आहे. ही ब्रिटिशच्या जमान्याची. माशाल्लाह. पत्थर पण बघा एकदम डिझाईनदार आहेत. शायद आता कोण बनवून पण नाही शकत आहे. खूप जुने ब्रिटिशच्या जमान्याची. आणि हे खालती पूर्ण बघा माशाल्लाह कसं व्ह्यू आहे. जबरदस्त बेहतरीन. ही चिच्याचं झाड बघा. आणि किती इथे पण ही पण दर्गा आहे काय. मजार आहे. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहिम व अला आलि इब्राहिम इन्नका हमीदुल मजीद. अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलिहि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहिम व अला आलि इब्राहिम इन्नका हमीदुल मजीद. हे आपण प्रत्येक गावातल्या जात आहोत, तिथे दर्गा असतात ते आपण शूट करतो. ते याचा मतलब असं नाही की आपण काय गलत चीजला प्रोमोट करतो. ॲक्च्युली आपण दाखवतो की आपल्या कोकणातला किती अल्लाचे वली आहेत. होऊ शकते ते वली पण असू शकतात, या सहाबा पण असू शकतात. इतका नॉलेज नाही, पण शोरली ते सहाबा या वलीचे सगळे म्हणजे मजार आहेत. आणि अल्हम्दुलिल्लाह आपण त्यांच्याच दुआच्या बदौलत आपण अजूनपर्यंत अल्लाची रहमत आपल्यावरती आहे, कोकणवरती आहे अल्हम्दुलिल्लाह. ते इथे की आपण आपल्याला माहिती आहे की देणारी जात आणि करणारी जात आहे ती अल्लाह सुब्हानहू तआलाचीच आहे. आणि अल्लाहने अल्लाच्या रसूललाच आपण फॉलो करतो आणि मानतो. पण हे अल्लाचे वली आहेत
आणि ही आपण येतो आणि ह्यांना सलामी करतो, ही एक रिस्पेक्ट आहे त्यांच्यासाठी. ते कोणी पण ह्यातला काय गलत म्हणजे ही सोचू नको की आपण काय चीजला प्रोमो करता वगैरे. ठीक आहे, अगर आपण यल्लाचे बोलले त्यांनी आपल्याला त्यांची इज्जत करणं जरुरी आहे. तिथे पडणं, दरूद पडा या सूर्य फात्या जी पण काय आपण पडू शकतो ही पडणं जरुरी आहे माझ्या हिशोबाने. आणि मी हमेशा शूट करता आणि ती जी पण पडतात एक रिस्पेक्ट म्हणून मी करता. ते प्लीज लोकांनी याचं गलत इंटेन्शन ठेवू नको. ठीक आहे. आणि सामने बघा किती माशाअल्लाह किती खूबसूरत नजारो आहे. अल्हम्दुलिल्लाह. मी तुम्हाला यासाठीच बोलला की ही वली अल्लाची दर्गा असू शकते या सहाबाची, का की बघा पूर्ण समंदर म्हणजे नदी पुरी समंदरला जाण मिळते. आणि पहिल्याच्या जमान्यातला जे सहाबा वगैरे इस्लामची दावत वगैरे देण्यासाठी येत होती ते समंदर साईडचे येत होती. माशाअल्लाह बघा किती खूबसूरत व्ह्यू आहे. आणि सामने दर्गा आहे आणि पाठीमागं जुनी मशीद आहे. बाय त्या बोटीतला जाण्याव्या त्या पहिल्याची का हो. चला चला जाण्याव्या. ही वरच बोलतेस ती ना, ती बघ गाडी आली एसटी वस्तीची. ही बघा इब्राहिम भाई येतो ना बोटीत. इब्राहिम भाई चला. नाही एसटी म्हणून आहे ती बघ. चल फायनली अल्हम्दुलिल्लाह पनालजीचा जो शूट होता अल्हम्दुलिल्लाह ओव्हर झाला. आणि पाठीमागं अफान आणि अल्तमश या दोघांनी अल्हम्दुलिल्लाह आम्हाला पुरं गाव दाखवले. दुसरे पण साथी होते पण त्याला मुंबईचा आमचा होता म्हणून ते निघून गेले पुढे. बट अल्हम्दुलिल्लाह कंप्लीट झाला पुरा ब्लॉग. आणि बघू शकता आमचे कोकणचे हिरो, कोकणचे चैते गीतकार इब्राहिम भाई पण आम्हाला इथे मिळले अल्हम्दुलिल्लाह. आणि मग बेस्ट वाटतं आम्हाला इब्राहिम भाईला मिळून, का की आम्ही मोप दिवसापासून यांना शोधत होतो. अल्हम्दुलिल्लाह मिळले. चला मग आता मी ब्लॉग सो एंड करतो. इन्शाअल्लाह मग आपण मिळू पुढच्या व्हिडिओतला आणि पुढच्या ब्लॉगला. हे सगळ्यांनी समाला आपल्या तब्येतचा ख्याल ठेवा आणि आपल्या पॅरेंट्सचा टेक केअर ऑफ करा. आणि इब्राहिम भाई काय बोलेल आपल्या व्ह्यूवर्सला, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा.